आजच्या रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे बनवणार आहोत पालक आणि बटाट्याची पोळी। चला तर मग आपण ही झटपट रेसिपी बघून घेऊया। ही बघा फ्रेंड्स, ही पालक बटाटा पोळी अगदी मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि खायला सुद्धा ही पोळी अतिशय टेस्टी लागते। चला तर मग आपण याची झटपट रेसिपी बघून घेऊया। इथे पालक पोळीसाठी आपण कच्चा पालक वापरणार आहोत। त्यासाठी ही पालकाची जी भाजी आहे तिला मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशी बारीक चिरून घेणार आहे। ही बघा, या कच्च्या पालकाच्या भाजीच्या पोळ्या खायला अतिशय छान लागतात। आता या पालक पोळीसाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, पाव चमचा इथे आपण जिरं घ्यायचंय, एक छोट्याशा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता हे सर्व आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊया। हे बघा, इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। आता सर्वप्रथम पालकाच्या भाजीमध्ये मी इथे एक बाउल भरून गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। हे गव्हाचं पीठ मी अगोदर चाळून घेतलंय। आता यामध्येच आपल्याला अगदी पाव वाटी बेसन पीठ घालून घ्यायचंय। इथे अर्धा चमचा ओवा घेतलाय, अगदी छोटा टीस्पून आहे। ओव्याला हातावरती अगदी छान आपण चोळून घ्यायचंय। इथे आपण जी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं बारीक करून घेतलेलं होतं तेही या पिठामध्ये घालून घ्यायचं। चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि या ठिकाणी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। ते बटाटेही आपल्याला या पिठामध्ये अगदी कुस्करून घालून घ्यायचे आहे। हे बघा, बटाटे मी हातानेच कुस्करून घेतलेले आहेत। आता हे सर्व पीठ आपल्याला अगदी छान मळून घ्यायचं आहे। अगोदर आपण भाजीमध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागता लागता आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून घेऊया। हे बघा, भाजीमध्ये मी अगोदर हे पीठ अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून याला अगदी छान मळून घेणार आहोत। मैत्रिणींनो, हे पीठ मळत असताना मी यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट हे घालून घेतलेलं आहे। हे बघा, इथे आपला हा पिठाचा गोळा मळून अगदी छान तयार झालेला आहे। आता या पिठाच्या आपण आपल्याला हव्या त्या आकाराच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। इथे अगदी छान मऊ असं हे पीठ मिळवून घेतलेलं आहे आणि याच्या आपण
पुऱ्या लाटून घेणार आहोत. या पुऱ्यांना तुम्हाला पाहिजे तर तेल लावून लाटा किंवा थोडंसं पीठही लावूनही तुम्ही लाटू शकतात. मी ते थोडंसं पीठ लावूनच लाटून घेणार आहे. अगदी अशा याप्रमाणे आपण सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. या बघा, अगदी मस्त पातळ पातळ आपण या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. फार जाड ठेवायच्या नाहीत. आता कढईमध्ये इथे आपण तेल गरम करून घ्यायचंय. इथे आपलं तेल अगदी छान कडक तापलं की त्यामध्ये आपण पुरी घालून घ्यायची आहे. हे बघा, असं पुरीवरती आपण थोडं थोडं तेल घालून घ्यायचं. ही पुरी तळत असताना त्या पुरीचा अगदी छान वास येतोय. बटाट्यामुळे या पुऱ्या अगदी छान खुसखुशीत होतात. अशा सोनेरी रंगावरती आपण या पुऱ्या तळून काढायच्या आहेत. आता पुन्हा आपण पुरी घालून घेऊया आणि ती सुद्धा अगदी छान व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे. या पुऱ्या खायला अगदी छान मस्त रुचकर आणि खुसखुशीत लागतात. आपल्या घरामध्ये सहसा लहान मुलं पालकाची भाजी खात नाहीत. त्यांच्यासाठी या पालक पुरी अगदी बेस्ट आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडतील. या बघा, अगदी मस्त ही पालक पुरी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. खायला अतिशय टेस्टी आणि अतिशय रुचकर लागणारी पालकाची पुरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.